मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 50% पाणी साठा. सध्याचा साठा पुढील जानेवारीपर्यंत पुरेल, त्यामुळे लागू असलेली 10% पाणी कपात लवकरच रद्द होण्याची शक्यता. मुंबईत उघडे किंवा तुटलेले मॅनहोल दिसल्यास नागरिकांनी तातडीनं तक्रार नोंदवावी, मुंबई महापालिकेचं आवाहन. यासाठी पालिकेकडून व्हॉट्सअप चॅटबॉट आणि माय बीएमसी मार्ग ॲपची सुविधा उपलब्ध. पालघरच्या तांदुळवाडी गडावर मुसळधार पावसामुळे मोठं भूस्खलन. शेकडो झाडं कोसळली असून गडाकडे जाणारी एक महत्त्वाची पायवाट मातीखाली गाडली गेली. धोका कायम असल्यानं नागरिकांनी भूस्खलन झालेल्या भागामध्ये जाणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन. पालघरच्या शिरगाव समुद्रकिनारी समुद्राच्या धुपामुळे 25 ते 30 सुरूची झाडं मुळासकट उन्मळून पडली. आणखी तितकीच झाडं धोक्यात असून किनारा संरक्षणाची तातडीनं उपाययोजना करावी, स्थानिकांची मागणी. मुंबईतील प्रत्येक रस्त्यावरील झाडांची पाहणी करा आणि त्याभोवती काँक्रिटीकरण असल्यास काढून टाका. महापालिका प्रशासनाचे आदेश. वृक्ष संवर्धनासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार. ठाण्याच्या शहापूर तालुक्यामधल्या सोगाव कोचरे रस्त्यावर पावसामुळे मोठमोठे खड्डे, त्यामुळे वाहन चालकांकडून प्रवास करताना मोठी तारेवरची कसरत. रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात. धरण साठ्यामध्ये वाढ झाल्यानं पुणे शहरातील पाणी कपात तात्पुरती स्थगित. सोमवारपासून नियमित पाणीपुरवठा सुरू होणार. दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय पुढील आठवड्यामध्ये घेतला जाणार. पालिकेच्या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा. पुण्याच्या शिरूरमध्ये युरियाचा तुटवडा निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांना मनस्ताप. कृषी सेवा केंद्रावर युरिया खतासाठी शेतकऱ्यांची गर्दी. युरिया खत न मिळाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत शेतकरी तापकळत. चाकणच्या दाणा इंडिया कंपनीमध्ये कामगारांसाठी 4 वर्षांचा वेतनवाढ करार. करारानुसार कामगारांना 27,100 रुपयांची वेतनवाढ, 15 महिन्यांचा एरियर्स आणि विविध आरोग्य आणि विमा सुविधा मिळणार. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्याच्या सासवडमध्ये मुक्काम. पुणे ते सासवड दिवे घाटातून लांब पल्ल्याचा आणि अवघड टप्पा पार केल्यानंतर पालखी सोहळा काल आणि आज सासवडमध्ये मुक्कामी. संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू संत सोपान महाराजांची पालखी आज सासवडहून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होणार. संत सोपानदेव मंदिरातून 11 वाजता पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार. पुण्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी 19 संशयितांना घेतलं ताब्यात. यामध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश असून सर्वांची चौकशी सुरू. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी. मोहोळ तालुक्यामधल्या रायरेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. टाळ मृदंगाच्या निनादामध्ये विठुरायाच्या नामघोषात परिसर दुमदुमला. दिंड्यांची विधिवत पूजा करून आरती करत प्रस्थान. पुण्याच्या शिंगवे पार गावामध्ये 4 वर्ष मुलीच्या छेडछाडीचं प्रकरण. आरोपी मोहम्मद शाह विरोधात कठोर कारवाईची मागणी करत हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन. गोपीचंद पडळकर आणि संग्राम बापू भंडारे उपस्थित राहणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेच्या अर्ज भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ. उमेदवारांना आता 12 ते 24 जुलै दरम्यान अर्ज भरता येणार. कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी हा निर्णय.